भाजपमध्ये जातात. राघव चड्डा अनेक दिवसांपासून संस्थेमध्ये अनेक प्रश्न उपस्थित करते ते आज आम आदमी पार्टीला. मला असं वाटतंय की एक खासदार जो लोकांशी निगडीत असणारे प्रश्न विचारतो आणि तसे प्रश्न विचारतो म्हणून ज्या पद्धतीने त्यांच्या पार्टीमध्ये गदारोळ झाला आणि त्यांना त्यांच्या पदावरनं काढण्यात आलं, हे खचितच कुठल्याही लोकप्रतिनिधीला किंवा लोकांनाही वाईट वाटलं की अरे हे चांगले प्रश्न विचारत होते. आणि मला असं वाटतं की त्यांच्या पक्षाची जी विचारधारा होती त्याचं खरं स्वरूप जे आहे ते समोर येत चाललंय. याच्या आधी सुद्धा आपल्याला माहितीये कुमार विश्वास सारखे त्यांचे जे सहकारी होते हेही यांच्या वागण्याला, म्हणजे ते जे म्हणत होते ते खरंच आहे की यांना त्यांच्यापेक्षा वरचढ असा कोणी लागत नाही किंवा ज्याची पॉप्युलरिटी आपल्यापेक्षा जास्त आहे असे कोणी सहकारी लागत नाही, हेच अरविंद केजरीवालांच्या वागणुकीतून समोर आलंय. आणि म्हणून मला असं वाटतंय की राघव चड्डा आणि कोणी, मी पण आता येताना बातमी वाचली भारतीय जनता पार्टीमध्ये ते येत आहेत, अर्थात पक्षाचं त्यांचं स्वागतच असेल त्या ठिकाणी. आणि शेवटी असं आहे की देशाला पुढे न्यायचं काम आज देशाचे यशस्वी आणि लोकप्रिय प्रधानमंत्री मोदीजी करतायत. आणि त्यामुळे मोदीजींचा हा जो कारभार त्याच्यामध्ये लोक आपोआप जुडले जातात. देशासाठी काम करण्यासाठी जे जे उत्सुक आहेत ते सगळे मोदीजींना त्या ठिकाणी येऊन भेटतात आणि एक मोठा समुदाय त्या ठिकाणी बनतो. केजरीवालांनी एक इमेज तयार केली होती भाजपमध्ये, भ्रष्ट जनता पार्टी वगैरे संबोधलेलं होतं. मात्र त्यांचे जे जवळचे मला हेच सांगायचंय की त्यांनी जे काही आरोप आमच्यावरती केले होते ते त्याच्यामध्ये तथ्य तसंही त्याही वेळेला काही नव्हतं. आणि आता त्यांचे सहकारी जे त्यांच्यासोबत काम करतायत हे अरविंद केजरीवालांचं खरं रूप काय आहे ते लोकांसमोर घेऊन आलेले. थँक्यू. नाही, नक्की ही दुर्दैवी आणि विचार करायला लावणारी गंभीर अशी गोष्ट आहे. याच्यावरती सरकार म्हणून जे काही पावलं उचलायची ते शासन नक्कीच उचलेल. आपल्याकडे बालविवाह रोखण्याचं मोठं काम हे मराठवाडा आणि इतर ठिकाणी झालंय. सोलापुरात त्याची संख्या वाढली असेल तर निश्चितपणे त्याच्यावरती सुद्धा काय आणखीन चांगल्या उपाययोजना करता येतील त्या आम्ही करूच. या संदर्भामध्ये मी स्वतःही सोलापूरच्या कलेक्टर साहेबांशी त्या ठिकाणी बोलेन. आणि राज्यामध्ये विकृती जे आहेत, जे विकृत लांडगे आपल्याला फिरताना दिसतात त्यांना एकेकाला वेचून खेचून काढायचं काम हे देवाभाऊंच्या सरकारमध्ये आपल्याला होताना दिसतंय. मग ते धर्मांतरणाचा विषय असू दे, एखादा भोंदू विकृत बाबा असू दे किंवा अशा अल्पवयीन मुलींना फूस लावून त्यांच्यावरती अत्याचार करणारे असू दे, हिसाब तो सबका होगा और बहुत अच्छी तरह से होगा की लोकांना आपण म्हणतो ना की एक्झाम्पल सेट होईल अशा पद्धतीची शिक्षा या सगळ्यांना मिळेल. थँक्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.